राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पालघर येथील जिल्हा रुग्णालयात एका अत्याधुनिक शासकीय रक्तपेढीचं उद्घाटन संपन्न झालंय। भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या CSR निधीतून रोटरी क्लब ऑफ मुंबई वेस्ट कोस्टच्या माध्यमातून ही रक्तपेढी उभारण्यात आली आहे। त्यामुळे पालघर जिल्ह्यातील गरजू रुग्णांना रक्ताची त्वरित उपलब्धता होण्यास मदत होणार आहे। या अत्याधुनिक रक्तपेढीमध्ये रक्तसंकलन, साठवणूक आणि वितरण या सर्व सुविधा उपलब्ध असणार आहेत। त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णालयांना आणि आरोग्य केंद्रांना रक्ताची आवश्यकता भासल्यास त्वरित पुरवठा करणं शक्य होणार आहे। पालघरमध्ये रोटरी क्लब ऑफ पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर येथे रक्तपेढीचं उद्घाटन झालं। त्या ठिकाणी 4-5 ठिकाणी त्यांची स्टोरिंग कॅपॅसिटी आहे त्यांची। ज्या ठिकाणी अपघातामध्ये जर एखादा जखमी झाला तर लगेच त्याला रक्त मिळू शकेल आणि लोकांचे जीव वाचतील। या उद्घाटन सोहळ्याला आमदार राजेंद्र गावित, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यासह पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखर, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, रक्तपेढी प्रकल्पाचे सल्लागार डॉक्टर बाळकृष्ण इनामदार यांच्यासह अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते।